श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत सगळ्या डाळीमध्ये श्रेष्ठ डाळ मूग डाळीचे डोसे. त्यासाठी आपण इथे 1 वाटी मूग डाळ 2 तासासाठी भिजत ठेवलेली आहे. मीठ घेतलेले, हळद घेतलेली आहे, 2-4 मिरच्या, 2-3 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे. एक छोटा बटाटा बाइंडिंगसाठी, कढीपत्ता आणि कोथिंबीर. सगळ्यात आधी आपण मसाला वाटून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये. लसूणच्या पाकळ्या टाकते 2-3, 2-4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर टाकून घेऊयात. अद्रक आणि जिरं टाकून घेऊयात. मुगाच्या डाळीमध्ये फायबर असते, प्रोटीन असते आणि विटॅमिन बी असते. मूग डाळीमुळे पित्त शांत होण्यास मदत होते आपल्याला. हे बघा, मसाला वाटून झालेला आहे. आता आपण एक बटाटा घेतलेला आहे तो आणि भिजत ठेवलेली मूग डाळ वाटून घेऊयात. मूग डाळीमुळे गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. वेट लॉस व्हायला पण मदत होते. आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया. हे बघा, आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात. मुगाच्या डाळीमुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते. हे बघा, आता आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी तेवढी आपण ठेवू शकतो. जाड ठेवली तर डोसा भाजायला वेळ लागतो आणि थोडं पातळ ठेवली तर पटकन होऊन जातं. आता आपण यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आणि तो आपण वाटून घेतलेला आहे तो मसाला टाकून घ्यायचा. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. आणि थोडंसं पाणी टाकूयात. हे बघा, आता तवा चांगला गरम झालेला आहे. आता आपण तव्यावर डोसा टाकून घेऊयात. डोसा टाकते वेळेस फ्लेम मिडियम ठेवायची. नंतर थोडीशी हाय करायची आणि नंतर परत स्लो फ्लेमवरती पूर्ण डोसा एका साईडने भाजून घ्यायचा. 5-6 मिनटं एका साईडने लागतात डोसा भाजण्यासाठी. असा हा स्लो आचेवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. थोडंसं तेल टाकते. पलटी करून घेऊयात आपण. आणि या साईडने पण आपल्याला 5-6 मिनटं भाजून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपला डोसा तयार झालेला आहे. एकदम क्रिस्पी असा छान डोसा बनला आहे आपला आणि डोसा तयार आहे खाण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे जर सजेशन असतील काही तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. चला तर मग भेटूयात नवीन अशा एका रेसिपीसोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.